यानंतर आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करत आहोत. सन्मान व्हावा. यानंतर पुढील अजिंक्य अशोक साळवी, पुढच्या विद्यार्थी तयार राहायचंय. अजिंक्य अशोक साळवी. पुढील सन्मान सन्माननीय प्रकाश निवळकर यांच्या शुभ हस्ते होईल. मी वेदांत शिवचंद्र करंजेकर. वेदांत करंजेकर नाहीये का? ज्वेलरी या क्षेत्रामधलं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये 2 ते 3 ठिकाणी ते चालवतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना जॉब देण्यापर्यंतचं काम ते करत असतात. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आज निमंत्रित केलंय. त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आहे. मी भाऊ साळवीला विनंती करेन की भाऊ आपले शुभ हस्ते या ठिकाणी हे नियुक्तीपत्र देण्यात यावं. यानंतर सर्वांना विनंती आहे, सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. एक 15 मिनिटाचं हे लेक्चर झाल्यानंतर आपण सर्वांनी भोजन. हॅलो, नमस्कार. मी पहिली माझी थोडी ओळख करून देतो. मी कसबा कुंभारवाडी. माझा आजोळ हे मागजणच, पण मी आज प्रणय निले सर जे बोलले मला की थोडं करिअरवरती मार्गदर्शन. मी ज्वेलरी फील्डमध्ये आतापर्यंत 15 वर्ष काम करतोय. हॅलो, 15 वर्ष मी काम करतोय. अजूनपर्यंत मी 5 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर करिअरमध्ये मला थोडं वेगळं पाहिजे होतं. मला कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नव्हती. त्याच्यानंतर मी स्वतःच ठरवलं की स्वतःच काहीतरी व्यवसाय चालू करू ज्वेलरीमध्ये. नंतर हळूहळू समजलं की मी जेव्हा जॉब करत असताना तिथे मराठी टक्का खूप कमी होता, बाहेरचे खूप जास्त होते. पण ही लाईन खूप चांगली होती की मला नंतर समजलं की बाबा ठीक आहे, आपल्या मुलं पण याच्यामध्ये थोडीफार आली पाहिजे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडा 2 वर्ष परत थोडा अभ्यास केला. त्याच्यानंतर मी स्टार्टिंगला एका कंपनीमध्ये लागलो. थोडं नॉलेज घेतलं कंपनीचं काय असतं, काय चालतं, सॉफ्टवेअर काय आहे, सॉफ्टवेअर डिझाईन कशा बनतात, कॅड म्हणजे काय, फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, त्याच्यामध्ये सेटिंग्स कशा असतात, ह्या सर्व गोष्टी आहेत. त्या थोड्यात मग टप्प्याटप्प्याने मी सविस्तर सांगतो. तर जर तुमच्याकडे कलेची आवड असेल, जर कोणाला कलेची आवड असेल तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेप असते स्केच डिझायनिंग, मॅन्युअल डिझायनिंग. पहिले मॅन्युअल डिझायनिंग असतं. त्याच्यानंतर जे स्केच आपण काढतो ते 3D मॉडेल बनतं. 3D मॉडेल ते एक सॉफ्टवेअर आहे आपला. तो सॉफ्टवेअर आहे बघा, हे दिसते तुम्हाला, ही ड्रॉइंग केलेली आहे. हे स्केच म्हणजे पेपरवरती जे आपण काढतो ते पहिलं पेपरवर येतं आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामध्ये क्लायंट जे आपल्याला डिझाईन पाहिजे असेल ते आपण पेपरवरती बनवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर ते 3D मॉडेल होतं. जे 3D मॉडेल जे आहे ते काही सॉफ्टवेअर आहेत. ते सॉफ्टवेअरचं नाव आहे मॅट्रिक्स रायनो. मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत जातोय. सविस्तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला एक लिंक देतो, नंतर ती बघा सर्वांनी. हा सॉफ्टवेअर आहे मॅट्रिक्स आणि रायनो. ह्याच्यामध्ये जे आपण स्केच करतो, जे ड्रॉइंग करतो त्याचं आपण 3D मॉडेल बनवतो, ठीक आहे. हे मॉडेल बनल्याच्या नंतर त्याचा एक कॅम्प पीस असतो, कास्टिंग, त्याला कास्टिंग बोलतात. ही फर्स्ट स्टेप आहे कॅडची. कॅड म्हणजे काय? कॅड म्हणजे सी म्हणजे कम्प्युटर, ए म्हणजे एडिट, डी म्हणजे डिझायनिंग. कम्प्युटर एडिट डिझायनिंग म्हणजे एखादी आपण डिझाईन जी बनवतो ती कम्प्युटर थ्रू बनवते. कम्प्युटर थ्रू पण डिझाईन का बनवतो? जर समजा एका
क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की माझं 1 लाखाचं बजेट आहे, तर मला गोल्ड एवढंच टाकायचं, त्याच्यामध्ये डायमंड मला एवढंच द्यायचे, त्याच्यामध्ये पूर्ण परफेक्शन येतं कॅड मध्ये. जर कॅड हे ज्वेलरीचं हार्ड आहे, जर कॅडच नसेल ना, पहिल्या जमान्यामध्ये ते दगडाला कोरून ज्वेलरी बनवायचे, पण आता तसं नाही. कॅड आले त्याच्यामुळे कसं एका दिवसात ज्वेलरी बनते. ठीक आहे, हे ज्वेलरीचं हार्ड आहे. जर कॅड जर परफेक्ट बनलं तर तुमचा दागिना परफेक्ट बनणार, परफेक्ट मुवमेंट मारणार, परफेक्ट डायमंड सेटिंग होणार. याच्यामध्ये खूप काही कॅड मध्ये करू शकता. पुढचं त्याच्याला जे आपण कॅड बनवतो तो असा प्लास्टिक पीस येतो. ठीक आहे, हा प्लास्टिक पीस मध्ये एक लिक्विड असतं, त्या लिक्विडचं आहे ना पूर्ण ते घासणं, त्याच्यामध्ये ते स्मूथनेस आणणं, रफनेस आणणं, हे सर्व सगळे त्याच्यामध्ये शिकायला भेटतं. त्याच्यामध्ये पण खूप वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर येतं आपलं कास्टिंग, वॅक्स कट. वॅक्स म्हणजे काय, जो आपलं मेन असतं ना, मेन ते मेन असतं, त्या मेनामध्ये डायमंड बसवतात. ठीक आहे, नेक्स्ट ते मेन असे ट्री सजवतात. ते मेन वितळून आहे ना, एक चुनाचं हे असतं, त्या चुन्याच्या मध्ये ते ट्री लावतात. ते ट्रीच्या चुन्याचे मेन असतं ना, ते मेन वितळून तिथे आपल्याला गोल्ड जातं आपलं, म्हणजे ते कास्टिंग पीस होतो. पुढचं दाखव. हे सर्व मी तुम्हाला शॉर्टकट घेत जातो, खूप टाइम झालाय म्हणून. सेकंड स्टेप आहे, ते जो आपला कास्टिंग पीस आला का त्याच्यावरती ते गोल्ड घासून त्याला चमकी देऊन त्याचे डायमंड कसे बसवतात हे सेटिंग मध्ये येते. ठीक आहे, पुढे जाऊ रितेश. त्यानंतर पॉलिशिंग म्हणजे काय, कुठे रफनेस असतो, कुठे खड्डा असतो, तो कसा भरतात आपण, तो पूर्ण याच्यामध्ये पूर्ण फायलिंग होते. रोडियम, जो डायमंडच्या साईडला जो व्हाईटचा कलर असतो तो रोडियम कसा करतात ते याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये खूप कलर कसा मिक्सिंग करायचा, डिसेंडन्सी काय असतो, पॅरामीटर काय असतात, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात रोडियम मध्ये. पुढे आता इथे आला, हा माझा सॉफ्टवेअरचा पूर्ण चार्ट आहे. ह्या काही कमांड्स आहेत आणि ह्याच्या थ्रू कॅड मध्ये काम चालतं. ठीक आहे, पहिल्या स्टार्टिंगला आहे फाईल म्हणजे काय, बेसिक आहे. फाईल सर्वांना माहित असेल आजकालच्या ह्याच्यात. आपण जर डॉक्टरकडे गेलो तर काय रिपोर्ट आणतो, आपण काय करतो, फाईल मध्ये सेव्ह करतो. एखादं आपलं लाईट बिल आलं तर लाईट बिल काय करतो आपण, एखाद्या याच्यामध्ये ठेवून देतो. का तर आपण उद्या कुठे इंटरव्ह्यूला गेलो किंवा कुठे काही हे आले सर्व्हिसेस आले तर आपण तुला भरावं लागतं. सेम तसाच आहे, फाईल मध्ये काय सेव्ह कशी मारायची, फाईल कशी चेंज करायची, हे सर्व गोष्टी आहेत. पुढे गेलात का टूल्स मध्ये काय एडिट, व्ह्यू, नंतर कर्व, सरफेस, सॉलिड, डायमेन्शन, हे काय काम करतात, ह्या ज्वेलरी मध्येच कमांड्स आहेत. ज्या यूज करून आपल्याला डिझाईन बनवायचे आहे. तुम्हाला वाटतं की डायमंड म्हणजे फक्त राऊंडच वाटतो, पण डायमंडचे पण खूप शेप आहेत. राऊंड, ओव्हल, एमरल्ड, एशियन, प्रिन्सेस, मार्किस, फेअर, हार्ट, ट्रायलंड, खूप शेप आहेत. ह्या शेपची जॉब जास्त करून ही ज्वेलरी आपल्याला इंडियन मार्केटला फक्त राऊंड ज्वेलरी बनते जास्त करून 50-60%, पण US मार्केट, बाहेरच्या मार्केटला जास्त करून ह्या शेपची ज्वेलरी बनते. पुढे आता बघा, आपण ज्वेलरी घेतो त्याच्यामध्ये काय काय डायमंडला काय काय सेटिंग्स असतात. कधी त्याला प्रॉन सेटिंग असतात, कॉलेज सेटिंग असते, कधी प्लेटवरती बसलेले असतात. त्याचे पॅरामीटर काय असतात, ते कसे मोजतात, डायमंड कितीचा आहे कसा मोजतात, हे बघा सेटिंग आहे सर्व. क्लस्टर, प्रेशर, त्या सेटिंगला कसं काम करतात ते सविस्तर माझ्या व्हिडिओ मध्ये आहे. ठीक आहे, आता बघा पटीचा याच्यामध्ये बघा, इथे मला ही क्लायंटने इमेज दिली आहे, बरोबर आहे. आता या क्लायंटने मला इमेज दिली, ही रेफर करून मी 3D मॉडेल केलंय. तर 3D मॉडेल बघा, मला एका क्लायंटने मला दिले की मला हे काम करून दे मला कॅड मध्ये. तर मी बघा स्टार्टिंगला रेफरन्स इमेज बघितले, त्याचे शेप कॉपी केले बघा. त्याच्या पॅरामीटर मध्ये किती 19 mm मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यात फ्रंट व्ह्यू कसा आहे, राईट व्ह्यू कसा आहे, त्याचा लूप कसा गेलाय, त्याला ओपनिंग कसे आहे, त्याचा गोल्ड वेट काय केलंय, त्याचा एखादा डिझाईन आपण किती गोल्ड वेट आपल्या बजेट मध्ये बसवायचे, माझं एवढंच बजेट आहे, 2 ग्रॅम 3 ग्रॅम 4 ग्रॅम, तर त्याचं कसं आपण कन्वर्ट केलंय. खाली बघा डायमंडचा वेट जास्त, मोस्टली बघा डायमंड वेट खूप डिफरन्स असतं. आपण बघा गोल्ड, आपण महाराष्ट्र लोक जास्त गोल्ड यूज करतो, पण बाहेरचे लोक गोल्ड यूज नाही करत, जास्त डायमंड ज्वेलरी यूज करतात. तर डायमंड ज्वेलरी किती डायमंड बसले, त्याचा वेट काय आहे, सर्व टोटल त्याच्यामध्ये आहे.
हे एखाद्या क्लायंटने आपल्याला अशी देते त्याच्यात आपल्याला अप्रूव्हलसाठी ही डिझाईन अशी फॉर यू करून द्यायची असते. हे बघा जेव्हा फायनल पीस बघतो कॅड मधून तेव्हा बघा असा रेंडरिंग होतो. हे बघा हे रेंडरिंग हे हाय ज्वेलरी. ह्याची सुमारे प्राइस आहे ना 5 ते 6 लाख आहे डायमंडची. हे बघा गणपती पेंडन आहे. आता बघा ह्याचं मी कॅड बनाल मी स्वतः ह्याचे मी 1 ते 2 हजार रुपये घेतो. समजलं का? कस्टमरचे वेगळे चार्ज असतात, चेंजिंगचे वेगळे चार्ज असतात, रेंडरिंगचे वेगळे चार्ज असतात. हे हर प्रत्येक डिपार्टमेंट चार्ज वेगळे असतात. हे बघा टायटन, हे तुम्ही नाव कधी ऐकलं असेल ज्वेलरीचं नाव टायटन. युट्यूबला इंस्टाग्रामला कधी पण ऐका. बघा ही टायटन ज्वेलरी आहे. ह्या नेकलेसची प्राइस जाऊन तुम्ही बघा किती आहे मी सांगत नाही. हा नेकलेस मी माझ्या ऑफिसमध्ये बनवलाय. मी माझी पूर्ण टीम घेऊन आलोय, माझी पूर्ण टीम आहे. याने खूप ही मेहनत घेऊन आम्ही 2 महिने नेकलेस बनवत होतो. ठीक आहे. पण आम्हाला याच्यासाठी आम्हाला सर्टिफिकेट पण भेटलंय. आम्हाला बेंगलोरला पण बोलवलंय याच्यासाठी खास, कारण की याच्यात खूप मेहनत घेतली आम्ही मुलांनी. ठीक आहे. आता येतो आपण या समाजाचा कार्यक्रम आहे, मी जरा थोडा समाजावरती येतो. तुम्हाला मी आता सांगतो माझ्या कसबा कुंभारवाडी मधली मुलं 80% मुलं माझी मी ज्वेलरी मध्ये घुसवलेत, कारण की इतर ठिकाणी एवढं काही नाही आहे. त्यातल्यात माझे बहुतेक नातेवाईकच आहेत. ते माझ्या नातं तुमच्या समोर घेऊन येतो. हा माझा पुतण्या, हा दादाचा मुलगा, हा माझा भाचा, हा माझा मेहुणा ओंकार, हा माझ्या मामाचा मुलगा तुमच्या इथलाच आहे, ओळखत असाल. इकडे कुठं ही माझी भाची आणि ह्या दोन माझ्या पुतण्या. माझं पूर्ण खानदान गोळा गेलात ना तर माझं पूर्ण याच्यामध्ये. समजलं का? जस्ट त्यांची 12वी झाली झाले पण आज चांगल्या लेवलला आहेत आणि यांचं फ्युचर खूप खूप चांगलं आहे. माझ्या समाज माझ्या कुंभारवाडीमध्ये आलात ना तुम्ही विचारलात ना तर सर्व तुम्हाला ज्वेलरी मध्येच दिसतील. अजून माझी मुलं येणार होती पण सध्या थोडंफार शो चालू आहे, कामाचा लोड खूप आहे, त्यामुळे जर तुम्ही थांबा बोललो आपण नेक्स्ट टाइमला जाऊ. पण माझे तुम्ही मला पूर्ण नातेवाईक मी पूर्ण आहेत आणि माझ्या घ्यायच्यातले आहेत आणि आपल्याच समाजातले आहेत. आणि म्हणून आपल्या कुंभार इथं पण बोलतोय कोण असेल कोणाला करिअर करायचं असेल आपण माझ्या देवरू कुंभारवाडीचे पण आलेत महाडे 2-3 जण. समजलं का? बोहाल मधले आहेत, त्राबडमल्ली मधले आहेत, लांजा मधले पण आहेत. तुम्हाला कोणाला काय त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर जरूर येऊन भेटा. खूप चांगलं आहे आणि जॉबची गॅरंटी. अजूनपर्यंत मी 60 ते 70 जणांना जॉबला लावलाय. दाखव लिस्ट आपली. अजून खूप हे टाकायचं आहे, खूप आहे. आपली ओळख खूप आहे, ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये खूप ओळख आहे. समजलं का? सर्व कंपन्या 90% कंपन्या सिप्स, MIDC, BKC, डायमंड मार्केट खूप आपल्या ओळखीच्या आहेत. आपल्या कुठे ना कुठे होऊन जाईल. पण तुम्हाला याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल खूप चांगला आहे, प्रोफेशनली कोर्स आहे, पगार चांगला आहे, स्टार्टिंगला स्ट्रगल आहे. तुम्ही बोला आलो 2 महिन्यात 3 महिन्यात मला एवढा पगार पाहिजे तेवढा पगार भेटणार नाही. जे आहे ते क्लिअर आहे. उद्या नको असं की आम्हाला फसवलं म्हणून. तुम्हाला स्टार्टिंगला स्ट्रगल आहे. मी स्वतः 15 वर्ष काम केले, 3.5 वर्ष मी घासले 1,500 मध्ये. त्यामुळे ह्या लेवल येऊन बसलोय मी आता. समजलं का? लगेच होत नाही, थोडं स्ट्रगल केलं. चांगली खूप लाईन आहे याच्यामध्ये, प्रोफेशनल गोल आहे, स्कोर्स आहे याच्यामध्ये. तुम्हाला कंपनी फिरवती लागणार, तुम्हाला सर्व PF जे आपल्या ह्याचे सर्व्हिस असतात त्या पण भेटतात, सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे. आता बस तेवढंच बोलून मी थोडं थांबवतो, कारण की थोडं मी चुकून बोललोय, कारण की माझं पहिल्यांदाच होतं. मला का शब्दाला मान देऊन मी आलो, त्याच्यामुळे थोडं उन्नीस झालं असेल, थोडं माफ करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मी सगळ्या ग्लोईंग फॅमिलीला विनंती करतोय आपण इकडे समोर उभं राहायचं. आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल तालुक्याच्या वतीनं अध्यक्ष प्रथमेश साळवे, सगळे यांना जरा फोटो सगळे सर चाललं का या ठिकाणी उत्तम मार्गदर्शन आणि निश्चित आपल्याला अभिमान आहे की आपल्या समाजातील संघटन आपल्याला कशासाठी पाहिजे तर याच गोष्टीसाठी पाहिजे. करिअरसाठी आपल्याला दिशा मिळेल, आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला दिशा मिळेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिशा मिळेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दिशा मिळेल. अशा विविध क्षेत्रांमध्ये समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी युवक आघाडी काम करते आणि म्हणून